अंडा बिर्याणी कोणाला आवडते? तर चला आज आपण तीच बनवणार आहे. ती तर राईस मी मस्त वाफळून घेऊन मस्त थंड होण्यासाठी ठेवला आहे. थंड व्हायला ठेवला ना तर मोकळा होतो. इथं मसाले घेतलेले आहेत मी. बिर्याणी मसाला घेतलेला आहे, त्याचबरोबर हळदी आणि काळा घरचा तिखट मसाला आणि तिखट थोडंसं लाल तिखट. तर इथं कढई गरम झाली, त्यामध्ये ऑइल टाकलं. ऑइल टाकल्याच्या नंतर उकडलेले अंडे त्याची साल काढून घेतली, थंड करून त्याला असे चमच्याने ना त्याला थोडेसे होल पाडून द्यायचे, जेणेकरून मसाला व्यवस्थित त्यामध्ये जातो. तर मग त्यानंतर इथं वाळलेला कांदा क्रिस्पीमध्ये मस्त असा तळून घेतला, जेणेकरून तो वरती टाकायला आपल्याला. त्याच तेलामध्ये मी हे टाकलं कांदा, आणि कांदा आपला ब्राऊन करेल झाला का नाही की आपल्याला टॅमॅटो टाकायचा. टॅमॅटोसुद्धा मस्त असा खालून वरून परतून घ्यायचा, आणि टॅमॅटो शिजण्यासाठी आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं, जेणेकरून टॅमॅटो लवकर शिजतो आणि छान सॉफ्ट पण होतो आणि खाताना करकर लागत नाही. त्यानंतर टाकायची आपली कोथिंबीर. तर कोथिंबीर पण मस्त तळून झाली की लगेच आपल्याला जे काही आपण मसाले काढले होते ते मसाले टाकून द्यायचे. त्यानंतर थोडंसं ऑइल टाकायचं, जेणेकरून मस्त असं मसाल्याला ऑइल सुटतं, आणि आपले हे अंडे त्यामध्ये टाकून द्यायचे. हे अंडे आता टाकून परतून झाले की त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे. आपण अगोदर थोडंसं मीठ टाकलं होतं, तर जास्त नाही टाकायचं आता. त्यानंतर आपल्याला टाकायचं मस्त असं अर्ध लिंबू पिळून टाकायचं. आता इथं लिंबू पिळल्याने मस्त असे बिर्याणीला चव येते. आणि त्यानंतर आपल्याला अर्धा मसाला काढून घ्यायचा प्लेटमध्ये, आणि हे राईस टाकून द्यायचा. ह्या राईसमध्ये आपण जे खडे मसाले टाकले होते त्यातली आपल्याला लवंग आणि मिरी काढून घ्यायची, जेणेकरून दाताखाली येणार नाही. आणि मस्त असे बाकीचे मसाला पण त्यामध्ये टाकून द्यायचा. अर्धा राईस परत वरती टाकायचा आहे, आणि आपल्याला कांदा आणि कोथिंबीर पण आधी टाकायची आणि त्यानंतर पण टाकायची. आणि असं मस्त असं क्रिस्पी कांद्याने चव येते. आणि त्यानंतर आपल्याला मस्त झाकून द्यायचं, वाफ नाही गेली याची काळजी घ्यायची. मस्त झाकल्याच्या नंतर सगळ्या मसाल्याची वाफ आणि मसाल्याचा सुगंध सगळी टेस्ट अशी पसरून घेत जाते. त्यानंतर तुम्हाला तूप टाकायचं असेल तर टाकू शकता, पण मला नाही आवडत म्हणून नाही टाकलं. तर इथं बघा अशा मस्त अशी कलरफुल अशी आपली अंडा बिर्याणी रेडी झालेली आहे. अशी मस्त अशी सर्व करायची, प्लेटमध्ये काढून घ्यायची. आणि तुम्हाला मिक्स करायचं असेल तर मिक्स पण करू शकता, पण ही अशी सुद्धा खायला मस्त टेस्ट लागते. आणि अशीच कलरफुल मस्त झालेली आहे. पाहू शकता तुम्ही किती छान आणि सोपी ट्रिक आहे अंडा बिर्याणी बनवण्याची. तर मुलांना दिली, मुलांना सुद्धा खूप जास्त आवडली. सॅलेड पण कापून घेतला, विशालला सुद्धा एन्जॉय करत होता, खात होते सगळे. सगळ्यांना आवडली. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका